सविस्तर बातमी सगळ्यात मोठी आज दिवसभरातली मोठी घडामोड अर्थात मोदी सरकार देशात जातनिहाय जनगणना करणार आहे। होय, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे। काँग्रेसने जातनिहाय जनगणनेला कायमच विरोध केल्याचा आरोप वैष्णव यांनी केला है। साथियों, आप सब जानते हैं कि कांग्रेस की सरकारों ने आज तक जाति जनगणना का विरोध किया है। आज़ादी की बाद की सभी जनगणनाओं में जातियों की जनगणना नहीं की गई। इस सब के बावजूद कांग्रेस और इंडी गठबंधन के दलों ने जाति जनगणना के विषय को केवल अपने राजनीतिक लाभ के लिए उपयोग किया। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। दरम्यान जातनिहाय जनगणना करण्याची कारणं काय आहेत पाहूयात। देशातील जातीनुसार लोकसंख्या स्पष्ट होईल। केंद्राच्या जातनिहाय सामाजिक असमानता दूर करण्यासाठी फायदा होईल। जातींनुसार कल्याणकारी योजना राबवण्यासाठी त्याची मदत घेतली जाईल। जातींच्या सामाजिक स्थितीनुसार योजना राबवता येतील। दरम्यान केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी स्वागत केलंय। मात्र ही जनगणना कधी आणि कशी राबवणार असा प्रश्न राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विचारलाय। यावेळी त्यांनी आरक्षणाची 50% मर्यादा हटवण्याचीही मागणी केली। नरेंद्र मोदी जी कहते थे कि सिर्फ 4 जाते हैं, सडनली कास्ट सेंसस का अनाउंसमेंट किया। हम इसको सपोर्ट करते हैं, पूरी तरह सपोर्ट करते हैं। ये सिर्फ हमने दबाव नहीं डाला, सिर्फ दबाव नहीं डाला है ये हमने ऑर्गेनाइज तरीके से बहुत गहराई से कैंपेन चलाया है, ग्रासरूट लेवल पे कैंपेन चलाया है और महीनों से हम ये कैंपेन चला रहे हैं और इस कैंपेन का असर पड़ा है, इफेक्ट आया है और इसीलिए इन्होंने ये डिसीजन लिया है। मगर हम चाहते हैं कि हमें डेट्स बताई जाएं, किस दिन तक ये सेंसस होगा, बजट में इसका पैसा आना चाहिए, अभी बजट में पैसा नहीं है, और फिर जो डेवलपमेंटल विजन है वो हमारे सामने प्रेजेंट होना चाहिए। तर जातनिहाय जनगणना हा सामाजिक न्यायाचं नवीन पर्व असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। पंतप्रधान मोदींनी धाडसी निर्णय घेतला, शिंदेंनी स्वागत केलं। काँग्रेस पार्टीने गेले अनेक वर्ष अशा प्रकारची मागणी होत असताना कधीही ती मान्य केली नाही। ते केवळ याच्यावर राजकारण करत राहिले। पण मोदीजींनी याला मान्यता दिल्यामुळे देशामध्ये सामाजिक न्यायाचं नवीन पर्व हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झालं आहे असं या ठिकाणी मी म्हणेन आणि माननीय मोदीजींचे मी मनापासून आभार मानेन। हा ऐतिहासिक निर्णय आहे, कारण हा स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी घेतलेला अतिशय धाडसी निर्णय आहे आणि म्हणून मी शिवसेना त्याचं स्वागत करते आणि शिवसेना पक्ष त्यांच्या निर्णयाचं पूर्ण समर्थन करून त्यांना पाठिंबा देतोय। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी अर्थातच भारत पाकिस्तान तणावासंदर्भातली। भारत पाकिस्तानला चारीमुंड्याचित करण्यासाठी सज्ज झालाय। पंतप्रधान मोदींनी तीनही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेत मोठा निर्णय घेतला आणि त्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे। पाकिस्तानची झोप उडवणारा निर्णय नेमका कोणता आहे जाणून घेऊ। पाकिस्तानची भीतीनं झोप उडाली। पाकला जन्मभराची अद्दल घडणार। भारत पाकिस्तान युद्ध अटळ। पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याची भीष्म प्रतिज्ञा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली। त्यानंतर मोदींनी तिन्ही दलाच्या प्रमुखांची बैठक घेऊन कारवाईसाठी त्यांना सर्व अधिकार दिले।
मात्र सर्वाधिकार दिल्याची बातमी पाकमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि पाकिस्तानची झोप उडाली. पंतप्रधानांच्या सर्वाधिकार देण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यानं मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी पाकचे माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरारनं पत्रकार परिषद घेऊन भारताच्या कारवाईबाबत भीती व्यक्त केली. पाकिस्तान के पास मुस्तनद इंटेलिजेंस इतलात हैं कि अगले 24 से 36 घंटों में पहलगाम वाक़े से जुड़े बेबुनियाद और खुद साख्ता इल्जामात को बुनियाद बनाकर भारत पाकिस्तान के खिलाफ फौजी कार्रवाई करने का इरादा रखता है. दरम्यान पहलगाम हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही, याबाबत निष्पक्ष चौकशी करा अशी विनंती शहाबाज शरीफांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना फोनवरून केली आहे. मात्र पहलगाम हल्ल्याच्या तपासातून पाकड्यांचे नापाक मनसुबे समोर आले. त्यामुळे भारत पाकिस्तानला अद्दल घडवण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी तीनही दलांना सर्वाधिकार दिले. सैन्याला पूर्ण मुभा दिली आहे, म्हणजे फ्री हँड दिला आहे. जनरली इतकं फ्रीडम एका सैन्याला मिळत नाही. पूर्ण मुभा देणं म्हणजे तुम्ही आपलं प्लॅनिंग करा, तुम्ही आपलं सैन्य ठरवा, तुम्ही आपलं टार्गेट ठरवा आणि जसं म्हटलं जातं चॉईस ऑफ प्लेस अँड टाईम विल बी युअर ओन चूजिंग. आणि ह्या वेळा जी कारवाई होईल ती इतकी जबरदस्त होईल की पाकिस्तान पुढच्या कितीतरी पिढ्यांपर्यंत ह्याचं लक्षात ठेवेल. पंतप्रधानांनी सैन्याला सर्वाधिकार दिल्यानं हा केवळ पाकिस्तानसाठीच नव्हे तर चीनलाही दिलेला इशारा आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानच्या मुळावर शेवटचा घाव घालणार हे निश्चित. त्यामुळे पाकिस्तानचा बुरखा आणि त्याचे नापाक इरादे जगासमोर आलेत. पाक मंत्र्यांकडून पोकळ धमक्यांना तशी सुरुवात झाली आहे आणि आता या धमक्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची वेळही आली आहे. ये नया भारत है, ये सुनेगा नहीं, घुसेगा और मारेगा. कॅमेरा पर्सन गणेश कानडेसह वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, पहलगाम. पहलगाम हल्ल्यानंतर पाकड्यांना युद्धाची चांगलीच खुमखुमी चढली आहे. एकापाठोपाठ एक पाकिस्तानी नेते भारताला पोकळ धमक्या देत आहेत. पाकिस्तानी नेत्यांच्या पोकळ धमक्यांवरचा एक रिपोर्ट. पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. ऐकलत, पाकिस्तानच्या पंजाबमधील विधिमंडळात नवाज शरीफांची मुलगी मरियम नवाजच्या या बाता ऐका. पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. काल परवा वडिलांच्या कृपेनं पंजाबची मुख्यमंत्री झालेली ही सुंदरी आपल्या घाबरलेल्या जनतेला आणि तंतरलेल्या सैनिकांना पुसकं बळ देतेय. म्हणे आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत. मात्र या पोकळ धमकीनंतर तरी धास्तावलेल्या पाकिस्तानींच्या जीवात जीवाला हे फुसकं बळ का आहे, त्यासाठी एक नजर टाकूया आपल्या सामर्थ्यवान शस्त्रसज्जतेकडे. अणुबॉम्ब सज्जतेबाबत भारत 6व्या स्थानावर तर पाकडे 7व्या क्रमांकावर. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या माहितीनुसार भारताकडे 180 पेक्षा जास्त अणुबॉम्ब तर पाकिस्तानकडे 170. भारताकडे उच्च क्षमतेचे 10 ते 20 हायड्रोजन बॉम्ब तर पाकिस्तानकडे 0. भारताकडे 50 ते 100 वॉरशेड निर्माण करण्याची क्षमता तर पाकिस्तानकडे 50 ते 80 निर्माण करण्याइतकंच युरेनियम. पाहिलं, त्यामुळे या मरियम नवाजच्या धमक्या म्हणजे केवळ फुशारक्या आहेत. भारतानं 1974 मध्येच बुद्ध हसला म्हणत अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली आणि जगात अण्वस्त्र सज्जतेत आपलं नाव कोरलं. त्यानंतर 1998 साली जेव्हा भारतानं पुन्हा 5 अणुबॉम्बची एकत्रित पोखरणमध्ये चाचणी घेतली तेव्हा टरकलेल्या पाकिस्ताननं अणुबॉम्बची चाचणी घेत त्यांच्या जनतेला दिलासा दिला. त्यामुळे पाकिस्तानच्या या पोकळ धमक्या म्हणजे बाहर से शेर अंदर से ढेर असंच म्हणावं लागेल. भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा.
या इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा। अकलेचे तारे तोडणाऱ्या बिलावल भुट्टो आणि मरियम नवाज या नेत्यांसोबत अजूनही एक नाव जोडलं गेलेलं आहे। ते नाव आहे पलवाशा खान, पीपल्स पार्टीच्या या खासदारबाईचं। कि वो वक्त दूर नहीं है कि जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा और उसमें पहली अजान पाकिस्तान का सिपाहसालार आसिम मुनीर देगा। सिंधूतून रक्त वाहणार, आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत आणि आता बाबरीत नमाज पढू, ही अशी मुक्ताफळं म्हणजे घाबरलेल्या पाकिस्तानी जनतेला तंतरलेल्या नेत्यांनी दिलेला फुसका आधार। त्यामुळे मरियमनं आपल्या अब्बाजान नवाज शरीफांना जाऊन विचारावं की कारगिल युद्धात भारतानं कसे गुडघे टेकायला लावले होते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। पाकच्या अणुबॉम्बच्या पोकळ धमक्यांनंतर फारुख अब्दुल्लांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल, भारताकडे तुमच्या आधीपासून अणुबॉम्ब आहे, असं उत्तर फारुख अब्दुल्लांनी दिलंय। नवाज शरीफांच्या कन्या आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम यांनी अणुबॉम्बची धमकी दिली आहे। हमारे पास भी न्यूक्लियर पावर है, उनसे पहले है। मुझे वाजपेयी जी का याद आता है जब मैं उनके साथ नीचे रख गया था पोखरण, तो उन्होंने वहां कहा था कि हम लोग कभी इसका इस्तेमाल नहीं करेंगे, और हमने जवाब दिया है। आज भी हम लोग इस्तेमाल नहीं करेंगे, मगर अगर वो इस्तेमाल करना चाहेंगे तो फिर हमारे पास भी वो है। खुदा करे कि ऐसी बात ना हो। भारत पाकिस्तान युद्ध भडकण्याची चिन्ह असतानाच पाक लष्कर प्रमुखाच्या पायाखालची जमीन सरकली आहे। तर पाक सैन्यानं लष्कर प्रमुखांविरोधातच बंडाचा झेंडा फडकवलाय। मात्र पाक सैन्य एवढं का बरं बिथरलंय, बघूया। युद्धाच्या भीतीनं पाकिस्तानची घाबरगुंडी। मुनीर पसार, लष्कर बेजार। मुनीर विरोधात पाक सैन्याचा बंडाचा झेंडा। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची नाकेबंदी करण्यासाठी भारत सरकार ऍक्शन मोडवर आलंय। त्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीनच सरकली। पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीरचं कुटुंब देश सोडून पळालाय, तर घाबरलेला मुनीर युद्धाच्या भीतीनं उंदरासारखा एका बंकरमध्ये लपून बसलाय। त्यामुळे पाकिस्तानी सैन्यानं मुनीर विरोधात बंडाचा झेंडा फडकवलाय। तब्बल 5000 जवानांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे। बारावी कोरक्वेटा 520 सैनिकांचा राजीनामा। फोर्स कमांड नॉर्दर्न एरिया 380 सैनिकांचा राजीनामा। कोरमंगला 550 सैनिकांचा राजीनामा। 72 तासात 1450 सैनिकांकडून वर्दीचा त्याग। 1450 पैकी 600 जण अधिकारी दर्जाचे। अजून तर युद्धाचं नावही भारतानं घेतलेलं नाही। हवाई दल फक्त सरावच करताय, तर नौदल सुद्धा आपला नेहमीचा युद्धाभ्यास करताय। मात्र त्याआधीच पाकिस्तानी सैन्याची घाबरगुंडी उडाली आहे। मात्र घाबरलेलं सैन्य राजीनाम्यासाठी कोणती कारणं देत आहे तेही पाहूया। कमांडरचे वारंवार बदलणारे आदेश, मानसिक थकवा, कुटुंबाचा वाढता दबाव। तर पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी असीम मुनीरला जबाबदार धरायला सुरुवात केली। मात्र पाकिस्तानी सैन्यात हा भयकंप का माजलाय? युद्धासाठी पाक सैन्याची तयारी नसतानाही असीम मुनीर बरळला खरा, पण त्यानंतर भारताची युद्ध सज्जता पाहून पाकिस्तानी सैन्याची मुंडेरी उडाली आहे। कारण त्यांना माहिती आहे की समोर सशस्त्र भारत आहे, ज्यानं सलग 4 युद्धांमध्ये पाकिस्तानचे मनसुबे अगदी धुळीला मिळवले। त्यामुळे युद्ध सरावाचा ट्रेलर पाहून पाकिस्तानी लष्कर युद्धाआधीच नांग्या टाकणार एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधूचं पाणी रोखल्यानं पाकिस्तान चांगलाच संतापलाय।
भारताला जशास तसं प्रत्युत्तर देण्याची पोकळ धमकीच पाक देतोय. इशाक दार पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आहेत. त्यांनी संसदेमध्ये बोलताना युद्धाचीही धमकी दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग स्पष्टपणे नाकारला आणि स्वतंत्र चौकशीची ऑफरही त्यांनी दिली आहे. इकडे पहलगाम हल्ल्याचा एक मोठा पुरावा भारताच्या हाती लागलाय. हा पुरावा नेमका काय आणि भारत पाकड्यांना घरात घुसून कसा मारणार आहे बघूया. हा घ्या दहशतवाद्यांचा पुरावा. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानच. भारत आता थेट घुसूनच मारणार. भुट्टो, शरीफ, आफ्रिदी आणि पाकिस्तानी अवलादींनो, हा घ्या पुरावा. हा पुरावा आहे पाकच्या नापाक कारनाम्यांचा. हा पुरावा आहे पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडणारा. होय, पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानच आहे आणि या हल्ल्यातील दहशतवाद्यांना आणि जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना आश्रय देणारा फक्त आणि फक्त एकच देश म्हणजे पाकिस्तान. हा फोटो आणि व्हिडिओ नीट निरखून पहा. हा फोटो जरी एका घराचा दिसत असला तरी हे घर आहे ज्याच्या मागावर जगभरातले पोलीस आहेत. हे घर त्या कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचं आहे. याच घरात बसून त्यानं अख्ख्या जगाची शांतता भंग करत अनेक निष्पापांचे जीव घेण्याचा प्लॅन आखला होता. लाहोरच्या जोरम टाउन मधील लोकवस्तीत बंगला, 5000 स्क्वेअर फुटांचं अलिशान घर, घरात प्रशस्त खाजगी बगीचा, ऑफिसच्या घरात मशीद आणि मदरसा, घर मशीद आणि मदरशामध्ये लपण्यासाठी खाजगी बंकर, ऑफिसला पाक पोलिसांची कडेकोट सुरक्षा, ऑफिसला खाजगी दहशतवाद्यांचं सुरक्षा कट. लष्कर ए तोयबाचा कमांडर हाफिज सईद, ज्याच्यावर 10 दशलक्ष डॉलरचं बक्षीस आहे, ज्याच्या दहशतवादी कारवायांनी हजारो निष्पापांचा बळी घेतलाय, तो पाकिस्तानात आपल्या परिवारासह ऐशोआरामात राहतो. हे आता जगासमोर उघड झालंय. फक्त हाफिजच नाही तर पहलगामचा दुसरा मुख्य आरोपी लष्कर ए तोयबाचा डिप्टी चीफ सैफुल्लाही पाकिस्तानमध्येच असल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यातील मुख्य आरोपी हाशिम मुसा हा पाकव्याप्त काश्मीरमधील जंगलात भारतीय सुरक्षा दलाच्या भीतीनं लपून बसलाय. त्यामुळे पाक या दहशतवाद्यांना सुरक्षा पुरवत लपवून ठेवते हे उघड आहे. पण अबोटाबाद मध्ये जसं ओसामाला सहज संपवता आलं, अगदी तसंच पाकमध्ये घुसून या दहशतवाद्यांचा नमाज-ए जनाजा होईल एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. एक छोटासा ब्रेक पाहत राहा. आज दिनांक
पाकिस्तान्यांनो, तुम्ही भारतासोबत पंगा घेऊ नका. तुम्ही मलेरियाचं औषधही बनवू शकत नाही. चीनकडे देश गहाण ठेवलाय, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात ओवैसींनी पाकिस्तानची शाब्दिक धुलाई केली आहे. पाकिस्तान में तुम एक मलेरिया की दवा नहीं बना सकते, तुम एक मोटरसाइकिल का टायर तैयार नहीं कर सकते. भारत बहुत आगे है, भारत से पंगा मत लो. अल्लाह का शुक्र है कि हमारे बुजुर्ग नहीं गए वहां पर, वरना इन पागलों को हमको देखना पड़ता. जो लोग गए उनको बर्दाश्त कर रहे हैं. हमको पाकिस्तान से कभी मतलब था ना कभी रहेगा. अरे ये तुमको शर्म नहीं है? पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. आणि अशातच आता बिश्नोई गँगच्या निशाण्यावर दहशतवादी हाफिज सईद आलाय. बिश्नोई गँगनं पाकिस्तानात घुसून हाफिज सईदला मारण्याची धमकी दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई गँगनं ही धमकी दिल्याचं पाहायला मिळतंय.